नमस्कार, न्यूजशाही न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत सध्या आहेत कसबा जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सौ ऋतुजा रवीश पाटील. त्यांच्याशी बोलून त्यांचा आजचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे, तर त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊया. आता हा जो भव्य प्रचार शुभारंभ झाला आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार होते, तर काय वाटतं, काय भावना आहेत? खूपच छान भावना आहेत. आज जे भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आहेत, चंद्रकांत दादा पाटील असतील, आमचे खासदार धनंजय साहेब महाडिक असतील, महेश दादा असतील, किंवा आमचे जिल्हाध्यक्ष नादाजी दादा पाटील असतील, त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्ते जे आम्ही आहेत त्यांच्यावर एक विश्वास टाकून आमचा अखंड तालुका आम्ही स्वातंत्र्य लढत आहोत. 5 जिल्हा परिषद उमेदवार आहेत, 10 पंचायत समिती उमेदवार आहेत. हा त्यांचा खूप मोठा विश्वास आणि पाठबळ आमच्या मागे आहे. आणि नक्कीच आज जे इथं जनसमुदाय इथं आमच्या प्रचार शुभारंभासाठी आलेला, ते त्यांचं प्रेम आहे आमच्यावर, किंवा जे आम्ही केलेली कामं आहेत ह्याच्या मागे ही आमची पोचपावती आहे. एकूणच हा जनसमुदाय पाहता ही भारतीय जनता पार्टीच्या विजयाची नांदी ठरेल का? नक्कीच ठरणार आहे. हे जस्ट एक शुभारंभ आहे. काही महिला किंवा पुरुष आमचे कामात व्यस्त आहेत, शेतीचे कामं असतात, झाडाचे कामं असतात, म्हणून येऊ शकलेले नाहीयेत. पण नक्कीच ह्याच्यापेक्षा भरपूर जण आमच्या मागं, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक उमेदवाराच्या मागं ते ठामपणे उभा आहेत. आणि नक्कीच हे एक चांगलं साईन आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे भरपूर मेजॉरिटीने सीट निवडून येणार हे नक्की आहे. जनतेला काय आवाहन कराल? जनतेला मी एवढंच आवाहन कराल, आज सभा झालेली आहे. माननीय चंद्रकांत दादांनी भारतीय जनता पार्टीची योजना असतील, त्यांची काम करायची पद्धत असेल, आज धनंजय साहेबांनी देखील भारतीय जनता पार्टीने आज तालुक्यात किंवा जिल्ह्यात जी काय कामं केली आहेत, जे जे लाभ जनतेला मिळालेले हे सगळं सांगितलेलं आहे. आणि नक्कीच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवारांना एक संधी देऊन बघावी. भारतीय जनता पार्टीचं जसं कमळ चिखलात जरी असलं तरी त्याला एक वेगळा ग्लो आणि शाईन असते, तसंच आम्ही उमेदवार ते कमळ फुलवायचं नक्की. म्हणजे 7 जानेवारीला राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा कमळ फुलेलं असं वाटतं का? नक्की फुलणार आहे. आमचे उमेदवार खूप सक्षम आहेत, पळणारे आहेत आणि जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे नक्कीच हे विजय कुणी थांबवू शकत नाही. आणि नक्की आम्ही सगळीजण ताकदीने ह्याच्यासाठी उतरणार आहेत. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.